घ्यायला पाहिला का त्या मौन्याने कमी किमतीचा तावीज घेऊन तरी बाजी मारली। हे सगळं तुझ्यामुळे झालाय। हे पाय अशी खोटे आरोप नको करू माझ्यावर आरोप करत बसल्यापेक्षा त्या मौन्याचा सुंदरीचा कसा मिळेल ते पाय। अरे त्या मौन्याला जाऊ दे, माझा कसा जुळल त्या सांग। तू तुझं पाय, मी माझ्या तयारीला लागलोय। तिकडे मौन्या ना सुंदरीला घेऊन पळाय बसलाय, चाल आपण चाल तर। शाम्या काय काम आहे त्या पटकन बोल, ताटकळत बसून ठेवला। पाटील साहेब, आमचे लाडके सरपंच आलं, काहीतरी नवीन घोषणा करायची आहे म्हणून तुम्हाला आठवण बोलवलं आहे। पण त्याला मुहूर्त पाहिजे आहे। तर मंडळी, मुहूर्त पाहायची काही गरज नाही। उद्याला आहे माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त उद्याला तुम्ही या असं मला सांगायचं होतं म्हणून बोलवलंय। सरपंच साहेब, हा तुमचा कितवा वाढदिवस आहे? 38वा। 38वा? मागच्या घोषणापत्रात तुम्ही 50व्या वर्षी लिहिला होता। अरे मी लहानपणात लवकर शाळेत जाईल ना, मग ते गुरुजींनी चुकीची जन्मतारीख लिहिली असेल म्हणून 50, आता 38। एक 38, माझा 8। अरे आपण काय वय पाहायला आलोय का? काय काम आहे त्या पटकन बोला। मंडळी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं का उद्या आहे माझा वाढदिवस, पण ते वाढदिवसानिमित्त मी बोलावलाय चंद्राबाईचा तमाशा। तर तुम्ही सगळेजण उद्या लिहायचा बघायला तमाशा। पण जानू पाटील, तुम्ही जरासा रागीट स्वभावाचा आहात, म्हणून माझा राग तर चंद्राबाईवर नाही काढायचा। काय आहे याची जाणीव ठेवा नावाप्रमाणे। तसा काय झाला, मागच्या वेळेस मी तुम्हाला माती चारली ना। इलेक्शनात माता येते इलेक्शन मध्ये कोण कोणाला माती चारत होत्या पाहू ना। काय कोण कोणाला माती चारत आणि कोण माती खात हे आम्ही पण पाहू। छानराव, चल काय तोड पाहत बसतायचे। हा निघलाय गावाला तमाशा दाखवायला, गावाचा तमाशा करायला। मला निवडून द्या, पुढच्या पाळीला गौतमी पाटीलच गावात आली। हा तुम्हाला निवडून देऊ। काय घरी घ्या, काय पाहतोस? कडक कडक चहा पाहिजे। ए देवके, मला मोहण्याचा वागणं ना बदलेल वाटत आहे। मलाही तेच तर वाटतंय। कोमलकडे पाहतही नाही, बोलतही नाही। मग काय म्हणायचं तुम्हाला? हे गावात ना सुंदरी प्रकरण गाजत आहे, तर मला वाटतंय सुंदरीची मागात नसं लागेल। काळजी वाटते। हो ना। काय रे सत्या दाजे? हा काय रे दाजी? तुझ्या 3 बहिण्या, हो। सुंदरी कोणाची? अरे तुम्हाला 3 बहिणी ना, तर ती माझी वडील बहिणीस ते तिकडे साताऱ्याला एकाचा हात धरून पळून गेली आणि तिचा जन्म ते साताऱ्याकडेच झाला ना, मग ती मेली तसे ते माझ्याकडे आली पोसल्या पोर म्हणून। तिच्या गावात तर पक्की चर्चा। कोणची रे दाजी? पाहत काय राहिला? मग पेतोस? मी सांगते त्याला, तुम्ही शांत बसा। सरवायला काय देवके, मोहन सांगा मी दुकानचा साहित्य भरलाय। मी काल गेलो तुला दुकानात, तर तिथं खेळाही नव्हता। हा मोहन्याना असाच वागल्यावर या सगळं आपल्याला भीक मागायला लागल। हे बघा, तुम्ही एकदा दुकान सांभाळायला दिलंय ना, जबाबदारी दिली ना, सांभाळेल त्याचं तो, नका काळजी करू। चहा प्या। ए हिरे, ए हिरे, ए मोहनाला उठवतो। मी वहिनीला मदत करते।
हा पा असा तो मोहना वागायचं तो वागतो ह्या पोरगी असा वागत आहे. पाशा अरे तर आपलीच पोरं आहे ना, त्यांना सांभाळून घे ना. काय सांगू तुला? मोहन्या मला सांग, दुकानचा माल भरला मग तिथं पैसे रे अरे तू तिकडे बँकेत टाकले. बँकेत टाकले आणि मी तर काल ती बँकेत जाईल मग पुस्तकाची एंट्री मारली त्यावर पैसाही नव्हतं. मला मामा त्यांना नका सोडू. झोडू नको तर काय करू. मला समजताय तुमचं दुःख, पण तुम्ही त्यांना दुकान टाकून दिलंय ना, मग ते कसं मोठं करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. एकदा विश्वास टाकला का त्याच्याबरोबर जबाबदारी येते, आणि जबाबदारी ज्याची त्यानं पार पाडायची असते. पाहिलास हो पाहिलास किती गुणाचा पोरगी आहे त्या. हे मोहण्यावर विश्वास नाही पण तुझ्यावर विश्वास आहे. तूच मोहण्याला सांभाळून घेशील, तूच पुढे दुकान चालवशील. मामा मी सांभाळेन दुकान आणि यांना बी सांभाळायला. माझा मोहण्यावर विश्वास नाही पण तुझ्यावर आहे. आत्या मी जाते अंगणवाडी. हो जाय. ए थांब, तुला मोहण्या सोडल. नाही मामा मी जाईन. ए मोहण्या जाय रे. काय झाला राधाबाई? काय सांगायचं होता का? सांगायचा होता पण आता कसा सांगू. जे काय असेल ते सांगा राधाबाई. काही गोष्टी या जखमेसारख्या राहते, त्याच्या वेळेवर उपचार नाही झाला ना चिघळते. मी नाही त्या गोदी वहिनीचा राधाबाई तुम्ही असा कोड्यात बोलून माझा जीव अर्धा करून टाकला. ते गोदी वहिनी काय चावळत होते सांगा बरं. तुमचा नवराच ना सुंदरीची मागे लागला. राधाबाई तुम्ही सांगता तर खरं का खोटं मला माहित नाही, पण हे जर का खरं असेल तर माझ्या डोळ्यात बघितल्याशिवाय त्यांच्या तोंडातून ऐकल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. तुमचा तुम्ही पहा. आता माझी खिचडी बिसडी जळली गॅसवर.